अन्नपूर्णा आजी, अन्नपूर्णा आजी, अन्नपूर्णा आजी. अगं घरी नाहीत वाटतं. कमळे, निंगी अगं तू इकडे काय करायलास? अगं हे अन्नपूर्णा आजींचं आहे म्हणून त्यासनी द्यायला आलतो. खरं तू इकडे काय करायली? अगं मी ते जानूताई आणि विश्वा दादाबद्दल बोलायला आलतो अन्नपूर्णा आजींसंग. खरं ते घरातच नाहीत. नाहीत? अगं मग हे कुणाला द्यायचं? काय चित्रपित्र आहे का? काय माहित, मला बी बघायचं आहे. कमळे, आपण उघडून बघूया काय? काय ग, का थांबलीस? निंगी अगं अशी दुसऱ्याची वस्तू उघडून बघायची म्हणजे चुकीचं आहे. अन्नपूर्णा आजींचा हक्क आहे ना ह्याच्यावर. मग आपण कसं उघडून बघायचं? राहून दे. ए, तुम्ही न विचारता घराच्या आतमध्ये कशा काय आलात? हा, काय विचारते मी? तुम्ही घराच्या आतमध्ये कशा आलात? कधी या कधी जा. तुमचं घर आहे की धर्मशाळा आहे? एक मिनिट, तुम्ही ते चोरी करायला आलात? दिसतातच चोर तुम्ही. हो रागिनी काकी, उगं काय बी काय बोलायलाय. आम्ही इथं अन्नपूर्णा आजींना भेटायला आलतो. कळलं ते. हातात काय? कायला बोलायस? दाखव. तुम्ही चोरी केलीत ना? वाटलंच मग. दाखव दाखव दाखव. काय काकी? अहो, मला वाटलं तुम्ही तरी त्या अनिकाच्या डोसक्याच्या नसशीला. पर ओ काकी, तुम्हाला काय करायचंय? आमचं असतंय काहीतरी. आमच्या कॉलेजचं पोस्टर आहे, ते घेऊन जायचंय कॉलेजला. हो, मग झालं ना? निघा. निघ. अहो निघतोय की. मग निघ ना. कमळे, अगं ही गोष्ट अन्नपूर्णा आजीसने द्यायची होती की नाही, मग त्या आणखीच्या आईकडे का नाही दिलीस? निंगे अगं त्यांच्याकडे दिली असती तर अन्नपूर्णा आजींपर्यंत पोहोचल याची काय गॅरंटी आहे? आधीच्या बायका अन्नपूर्णा आजींची मोठी नात भेटायलाच नाही पाहिजे असं म्हणणार आहेत. वय, चल की मग जाऊया आपण. ठीक आहे चल. एक बंड्याचा फोन आहे वाटतं. हॅलो. हॅलो शर्वरी ताई, जरा कमळीकडे फोन द्या. हो माझ्या बाजूलाच आहे, देते. हा बंड्या बोल. हॅलो कमळे, अगं तो विश्वा आणि तुझी ती मैत्रीण आहे का नाही, मिसळच्या गाडीचं उद्घाटन आहे ना, तिकडे निघालेत. आणि तो जयंत बी त्यांना उडकत तिकडे चाललाय. काय? आम्ही आलो, लगेच पोचतो. हा निंगे आपल्याला लवकरात लवकर पोचायला पाहिजे. चल. ए गावछाप, काय ग तुझं इथे? का आलीयस? काय हे? हे अनिका ते दे इकडं. तू मला ऑर्डर देशील? मला तू ऑर्डर देशील? अनिका हे बघ, इथं मी अन्नपूर्णा आजींना भेटायला आलतो, हे त्यांचंच आहे, त्यासनी द्यायचंय ते. अन्नपूर्णा आजींना भेटायला आलेलो. कळलं का? त्या माझ्या आजी आहेत, त्यामुळे तू तिला ना आजी नाही बोलायचं. इडियट कुठली उठी आली आणि तिचं आहे ना हे, तर हे माझंच झालं. कळलं? हे बघ बाई, मला तुझ्या संग वाद घालायला अजिबात येळ नाही, ते लई महत्वाचं आहे, दे इकडं. तुझी लायकी पण नाही माझ्याशी वाद घालायची, कळलं का? हे महत्वाचं आहे ना, महत्वाचं आहे ना. अनिका, अनिका, अनिका अगं काय? अगं अनिका, अगं थांब की. महत्वाचं आहे ना, महत्वाचं आहे ना. हे घे. अनिका अगं काय केलंस तू हे? निंगी अगं ही कशी वागते अगं? काय मिळतं हिला त्रास देऊन लोकांसनी? जाऊन दे कमळे, तिच्याशी बोलून काय उपयोग आहे काय? एक वेळ कुत्र्याचा शेपूट सरळ होईल, पण या माकडीचं काय खरं नाही. कमळे, अगं बंड्या काय म्हणत होता? अरे होय, शर्वरी फोन दे. हॅलो हॅलो विश्वा दादा, अरे तो जयंत तुमच्याकडे यायला निघालाय. होय, आत्ताच मला बंड्याचा फोन आलेला, तो त्याच्या मागावर आहे. तुम्ही सावध व्हा. हा, आम्ही बी पोचतो लगेच, आलोच. चला. काय ग?
कसले तुकडे थे? अहो आजी ते निंगे थांब. काय नाही आजी. कमळी, तिला अडवू नकोस. बोल निंगी. अनिका, अनिका अगं काय? अगं अनिका, अगं थांब की. काय? अगं हे स्केच मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले होते मी. अनिका, तुम्ही शांत हो प्लीज. मी आता मुळीच शांत बसणार नाहीये. अनिका, निंगे. अनिका. आजी. आई. विश्वा, इतक्या दिवसांपासून आईच्या हाताचा स्पर्श सुद्धा नाही झालाय रे. ना अशी भावना ताईला कडकडून मिठी मारलीये मी. मला एकदा त्या दोघींना भेटायचं आणि अशी घट्ट मिठी मारायची. अनिका, खाली आहे आधी. अनिका. ओ आजी, टेक अ जेंटल मॅन. काय झालं, इतकी का ओरडतेस? तू आत्ता जे स्केच फाडून टाकलंस ते कुणाचं होतं माहितीये का तुला? काय विचारलं माहितीये का तुला? आजी, तू या कमी टमळीशी कशाला बोलतेय ग? आणि हो, हे गावछापने ते स्केच आणलेलं, मी ते फाडून टाकलं. आय हॅव गॉट नथिंग एल्स टू डू विथ दॅट स्केच. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? माझ्या मोठ्या नातीचं स्केच होतं ते. तो हे बघ आजी, मला ना एक गोष्ट खरंच नाही कळत आहे. तुला का पाहिजे दुसरी नात? मी आहे ना ऑलरेडी घरात. आय एम अलाइव्ह. मोठी नात मोठी नात मोठी नात करत फिरत असते घरभर. मला कसं तरी होतं, आता माझे कान पकून गेलेत. मला कसं वाटत असेल? ती मोठी नात ना माझ्या समोर येऊ दे. जसं त्या पेपरचे तुकडे तुकडे केले ना, तसे त्या नातचे पण मी तुकडे तुकडे करून टाकेन. खबरदार, पुन्हा तिच्याबद्दल असं बोललीस तर.